मराठी कला विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे हे दर्जेदार कलाकृतींसह स्पष्ट वक्तव्यासाठीही ओळखले जातात. मुशी पॅटर्न असो किंवा देऊळ बंद 2, प्रवीण तरडेंच्या विविध चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. आजवर प्रवीण तरडेंवर अनेकदा कौतुकाचा वर्षाव झाला तर त्यांना टीकेचा सामनाही करावा लागला. अशातच आता प्रवीण तरडेंनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलंय की मुळशीमध्ये रिंग रोड आला, पण मागच्या 5 वर्षात रोडच्या आजूबाजूला शेतजमिनी कोणी कोणी लाटल्या सगळ्यांचा हिशोब होणार. मूळ मालक शेतकरीच. ही पोस्ट शेअर करत तरडे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की आता मोठमोठे अंगावर येतील, पण पर्याय नाही. शेवटी मुळशीकर आहे, बोलावं तर लागणारच. तर ही पोस्ट वाचून चाहत्यांनी विविध कमेंट्स केल्या असून मुळशी पॅटर्न 2 येणार का अशी थेट विचारणाही केली असून अंदाजही वर्तवला आहे. एकाने कमेंट करत लिहिलंय की मुळशी पॅटर्न 2 कमिंग सून. एक जण म्हणतो की ही पोस्ट बघून मला वाटतं मुळशी पॅटर्न 2 लवकरच येतोय. एकानं कमेंट करत लिहिलंय की याच विषयाला हात घालून होऊन जाऊ देत मुळशी पॅटर्न 2, त्याच्यावर चित्रपट आला पाहिजे. अख्ख्या भारतात हे चालू आहे. फुल सपोर्ट दादा, वेटिंग, अशा विविध कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. मात्र मुळशी पॅटर्न 2 कधी येणार आणि नेमकं कथानक कसं असेल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान विविध विषयांवर व्यक्त होत असताना प्रवीण तरडेंना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. प्रेक्षको देऊळ बंद 2च्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या विषयावर तसेच ट्रोलिंग संदर्भात लोकमत फिल्मीशी बोलताना प्रवीण तरडे नेमकं काय म्हणाले पहा. मी शेतकऱ्यांवर सिनेमा बनवून मी गुन्हेगार आहे, मी असं मला ट्रीट केलं. झालं ना तालुक्यात रिंग रोड, कुठे जमिनी आता शेतकऱ्यांकडं. हा, मग अभ्यास करा, त्या जमिनी घेतल्या कोणी? जर अभ्यास करा, पुरंदर तालुक्याला एअरपोर्ट होणार आहे हे आधी कळलेलं आहे ना सरकार दरबारी लोकांना. आजूबाजूच्या जमिनी कुणी घेतल्यात अभ्यास काढा, बघा ना. बरं घेतल्यात तर किती घेतो ग एखादा उद्योजक? एखादी एकर, 100 एकर, 200 एकर जमिनी कुणी घेतल्यावर अभ्यास झाला पाहिजे. मी शेतकऱ्याचं पोरग आहे. माझ्या शेजारचा तालुका आहे मुळशीच्या पुरंदर, तिथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न माझे आहेत. तर अभ्यास करा ना. जर एअरपोर्ट सोडून आजूबाजूच्या जमिनी कुठल्या राजकारण्यांनी घेतल्या असतील तर स्वामी त्याला माफ नाही करणार, एवढं लक्षात ठेव. पुरंदर एअरपोर्टच्या जमिनी शेतकऱ्यांनी 7 पिढ्यांच्या पोटचा तुकडा दिलाय सरकारला, हे गृहीत धरून की मी डेव्हलपमेंटला हातभार लावतोय. आणि ती एअरपोर्टची जागा सोडून जर बाकीच्या जागा 5 स्टार हॉटेल आणि मोठमोठी कोल्ड स्टोरेज आणि वेअर हाऊसेस उभारण्यासाठी घेतली आणि त्याच्यात जर शेतकरी नसेल तर मग पाप लागेल. ते होणारच आहे, ते होणारच आहे, बरोबर की नाही? तर हा अभ्यास आहे. आणि खरंच मी सरकारचं अभिनंदन करेल, तुम्ही चांगले पैसे देताय, पण पैसे खर्च करायची अक्कल आणि एअरपोर्टच्या बाजूचं जग हे कुणी विकत घेतलंय का याचा अभ्यास झाला पाहिजे. नाहीतर काय, सिनेमा क्षेत्र सोडून रस्त्यावर उतरावं लागेल शेतकऱ्यांसाठी. मग आणि आजकाल काय काय शेतकऱ्याच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी आवाज उठवलं, शेतकऱ्याचीच पोरं त्याला ट्रोल करतायत. कारण का माहितीये का, या अशा ट्रोलिंग मशीन कुणीतरी जाणून बुजून तयार करून ठेवल्यात. चांगला माणूस घाबरतो त्या ट्रोलिंगला आणि लांब पळून जातो, नको रे बाबा या लोकांच्या नादी लागायला. मी तसला नाहीये. तुम्ही ट्रोल करा, नाही तर काही करा, रस्त्यावर उतरणार. हे सगळे ट्रोलिंग करणारे आहेत ना, ही भाडोत्री गँग्स आहेत, त्या विकत घेतलेल्या आहेत. चांगल्या माणसाने, विचारवंतांनी, शेतकऱ्यांनी आवाज उठवला की त्याला ट्रोल करायचं, की त्यांनी गप्प बसायचं, की पुन्हा राजरोज सगळं व्हायला मोकळे. तर असं होऊ नये अशी अपेक्षा आहे. बाकी काय, आपण फक्त बोलू शकतो. बाकी शेतकऱ्याचं नशीब. आणि ती अगं पुरंदरच्या जमिनी सोनं पिकवणारे आहेत. तिथला अंजीर माहिती आहे जगभर जातो. पुरंदरच्या काळ्या मातीतला अंजीर जगभर जातो. तर तो अंजीर पेरिशेबल प्रोडक्ट आहे ना, तर तो अंजीर तिथून पटकन जाणार आहे आता एअरपोर्टला.
तो माझ्या पुरंदरमधल्या शेतकऱ्याचा जाऊ दे, नाही तर कुठली तरी मोठी कंपनी येणार येणार. आणि तिची अंजिरं त्या आमच्या जमिनींवर झालेल्या एअरपोर्ट मधून परदेशात जाणार आणि आमची सगळी बसली आहेत तिथं त्या बघत त्या विमानांकडे, ए विमान उडालं, ए विमान उडालं, ए बाळा बघ विमान. ह्याच्यात मजा नाहीये. मला माझा कुठलाही शेतकरी त्या एअरपोर्टच्या गेटवर वॉचमन नाही पाहिजे. मला माझा शेतकरी एअरपोर्टच्या आजूबाजूला जी स्टोरेज होणार आहेत, वेअर हाऊसेस होणार आहेत, कार्गो होणार आहेत, 5 स्टार हॉटेल होणार आहेत, त्याच्यात पार्टनरशिपमध्ये दिसला पाहिजे. ह्याच्यासाठी शेतकऱ्यांनी पण सावध राहिलं पाहिजे. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.